wanted to ask that I can't actually see and I am here as a student. I am blind and I wanted to know that that how can there are many blind people, many people who have troubles and difficulties in life. So I wanted to know from you that how you will guide those people to their aspirations and their goals, and what are your views and opinions of it, and I want to be motivated from you. Thank you. Thank you for coming here and asking me the question. Disability for me is a different and special ability. आणि त्या विभागाचा मी सचिव म्हणून काम केले. मला त्याच्यात थोडे जास्त प्रमाणात मी त्याच्याबद्दल संवेदनशील आहे, त्या बाबतीत जागरूक आहे. आणि म्हणून याच्या बाबतीत आपल्याला पुढे जाण्यासाठी एम्पॉवरमेंट करून म्हणून आपला 2016चा कायदा आला आहे. त्याच्यामध्ये 4% रिझर्वेशन दिलं आहे. वेगवेगळ्या सेवेमध्ये किंवा सर्व्हिसेसमध्ये 5% रिझर्वेशन हा एक भाग झाला. पण उद्देश काय, तुम्हाला एम्पॉवर करायचे. आता AIचं युग आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. बऱ्याच वेळ ज्यांना दिसत नाही, ज्यांना ऐकता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, यासाठी वेगवेगळे टूल्स आलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही आणि समाजानं, पर्टिक्युलरली समाजानं डिफरंटली एबल पर्सन्सकडं डिग्निटीनी लाईफ जगण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे हे बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, मदत केली पाहिजे. कोणी आपण त्यांना मदत करतो या अंगाने नव्हे, तर त्यांना एम्पॉवर, सक्षम करण्यासाठी जे पावलं उचललं पाहिजे ते केली पाहिजेत. आणि ते करण्यासाठी अभ्यासासाठी जे टूल्स अपेक्षित आहेत ते कुटुंबानं, समाजानं आणि शासनाने त्यांना दिले पाहिजेत. आणि हे करण्यासाठी जगामधले खूप चांगले व्यक्ती हे पुढे आलेले आहेत, संस्था पुढे आलेल्या आहेत, शासन पुढे येत आहे. आज आपल्याकडं डिसेबिलिटीबद्दल खूप गैरसमज आहेत. जगाचा एक स्टडी आहे आणि ते फक्त आज आपण बघताना डिसेबिलिटी फक्त आणि फक्त फिजिकल डिसेबिलिटीज बघतो, ते सुद्धा चुकीचं आहे. इनव्हिजिबल डिसेबिलिटी पण खूप आहेत. लर्निंग डिसेबिलिटी आहे, हिअरिंग डिसेबिलिटी आहे, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज आहेत. आणि जगाचा असा डेटा सांगतो की जवळजवळ 15% लोक डिसेबिलिटीमुळे ग्रासलेले आहेत. आणि 15% पॉप्युलेशन आपण लूज करू शकत नाही. त्याच्यामुळं ह्या 15%चा यूज न केल्यामुळे जवळजवळ जगाचा 5% GDP हा लॉस होतोय, हा स्टडी सांगतो. इंडियामध्ये जवळजवळ तेच प्रमाण आहे. आणि म्हणून समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून डिसेबिलिटी सेक्टरकडे बघितलं पाहिजे आणि आवश्यक ते एम्पॉवरमेंटचे टूल्स त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यासाठी त्यांचे हात बळकट करणं, मन बळकट करणं आणि सपोर्ट करणं सर्व कम्युनिटींनी केलं पाहिजे. हे केलं तर तुमचे यश डेफिनेटली भेटेल, त्या दृष्टीकोनातून मला वाटतं.